उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवरून मोठा गौप्यस्फोट केलाय। अमित शहांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता। त्याचवेळी फडणवीसांनी आदित्यला मुख्यमंत्री करून दिल्लीला जाणार असं म्हटलं होतं। असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय। तर उद्धव ठाकरेंना वेळ लागल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। पाहूयात। लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षांवरनं मोठा गौप्यस्फोट केलाय। अमित शहांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला, तर आदित्यला मुख्यमंत्री पदासाठी तयार करून मी दिल्लीत जाणार असं स्वतः फडणवीसच म्हणाले होते, असा दावा ठाकरेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय। मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार। अमित शहांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता। देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि स्वतः दिल्लीला जाणार। भाजपनं मलाच माझ्या लोकांसमोर खोटं पाडलं। आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन। त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना, मला तर लागलेलं। पण माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहांनी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो। हा कालपर्यंतचा भ्रम होता। आता आज त्यांचा भ्रम बदलला। आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो। उद्धवजी पहिले हे ठरवा, अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रनी सांगितलं? आणि मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो, मी त्यांना सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा, कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे, काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे। पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा, मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता। आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती। पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली, एक तर मी मुख्यमंत्री, नाही तर माझा मुलगा मुख्यमंत्री। म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार। आतापर्यंत अमित शहा आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद एवढंच पुढे आलं होतं। पण प्रथमच उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा उल्लेख केलाय। त्यासाठी फडणवीसांचं नाव घेतलं। आदित्यला मुख्यमंत्री बनवूनच दिल्लीला जाईल असं फडणवीस म्हणाले होते। एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीमध्ये आहे ना, त्याच्यावर मगाशी उत्तर दिलं की उद्धव ठाकरे यांनी जे मुलाखतीत सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे मलाही माहिती आहे। अमित शहानी त्यांना शब्द दिला, हा दावाही त्यांचं म्हणणं खोटं, आणि आता ते खोटं पचत नाही, जनतेत जात नाही, त्याला सबळ पुरावा नाही। तर आता देवेंद्रजींशी माझं बोलणं झाला, दुसरा दावा त्यांनी केलाय। आणि त्यामुळे एक खोटं बोलायला उद्धवजी यापुढे किती खोटं बोलणार आहेत, महाराष्ट्र हे पाहतोय। त्यांनी खूप मुलाखती दिलेल्या आहेत। बंद दरवाजा आड काय झालं तेही दिलं, तेही खोटं होतं। आता खोटं बोलण्याचं एक परिसीमा असते। खोटं बोला पण रेटून बोला। त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते शिवसेना भाजपच्या गठबंधनमध्ये मुख्यमंत्री त्यांना होता आलं नसतं, म्हणून त्यांनी खोटं सांगितलं की आमची चर्चा झाली अमित भाईंच्या बरोबर, परंतु अमित भाईंनी क्लिअर स्पष्टपणे अशा गोष्टीला नकार दिलेला आहे। त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची संस्कृती। आता आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदावरून स्वतः उद्धव ठाकरेंनीच दावा केल्यानं भाजपनं ठाकरेंच्या मनातलं चांदणं समोर आल्याची टीका केली आहे। उद्धवजींना आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं, हे त्यांच्या मनातलं चांदणं आता समोर आलंय। आणि म्हणून शिवसेनेत पडलेली फूट ही परिवारवादामुळे आहे। एका शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करीन हा दिलेला शब्द आणि मांडलेली भूमिका वेगळी, आणि स्वतःच्या मनातले मांडे उद्धवजींच्या आदित्यला मुख्यमंत्री करण्याचे होते हे आता त्यांच्या स्वतःच्याच बोलण्याने सबळ दिसत आहे। 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीआधी अमित शहा मातोश्रीवर आले, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत शहांनी आपल्याला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिल्याचं ठाकरेंचं म्हणणं आहे। त्या खोलीत अमित शहा आणि ठाकरे हे दोघेच होते, हे देखील आतापर्यंत सांगण्यात आलं। तर TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांनीही ठाकरेंचा हा दावा फेटाळून लावला। आत नाही, बाहेर नाही, कुठेच नाही,
कधीही त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचा किंवा त्यांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय झालेला नव्हता. इनफॅक्ट ज्यावेळेस त्यांनी लोकसभेची युती आम्ही घोषित केली त्याच्या आधी आम्ही दोघं बसलो होतो. त्यांनी मुख्यमंत्रीपद आम्हाला 2.5 वर्ष पाहिजे सांगितलं. त्यावेळेस मी माझ्या वरिष्ठांशी बोललो आणि आम्ही निर्णय केला की याच्यावर कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. आम्ही दोघं आपल्या घरी गेलो. 2 दिवसांनी त्यांचा पुन्हा मेसेज आला मध्यस्थाकडनं की ठीक आहे, आम्हाला एक पालघरची जागा द्या, त्याच्यावर आपण कॉम्प्रोमाइज करू. पुन्हा आम्ही बसलो, आमची पालघरची जागा त्यांना दिली आणि कॉम्प्रोमाइज झालं. त्यामुळे इट वॉज व्हेरी क्लिअर की मुख्यमंत्रीपदाचा कधीही शब्द त्यांना दिला नव्हता. याच 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदावरून विधानसभेच्या निकालानंतर भाजपा आणि शिवसेनेचं फिसकटलं आणि ठाकरेंनी कट्टर विरोधी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी निर्माण केली. पण त्यानंतर ते स्वतःच मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे म्हणताय की आमचं मुख्यमंत्री पद तर ठरलं होतं म्हणजे भाजप आणि शिवसेनेचं, पण मात्र देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांसमोर खोटं पाडलं. त्यांचं दोघांचं काय ठरलंही मला माहिती, पण ठरलं असेल तर ते फाळलं नाही तर ते योग्य नाही. उद्धव ठाकरेंनी त्याच मुलाखतीत बाळासाहेब हयात नसल्याचं पाहून शिवसेनेला कसं दाबण्याचा प्रयत्न झाला हेही सांगण्याचा प्रयत्न केला. 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यावर स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची चालच बदलली. 2014च्या निवडणुकीआधी त्यांनी मला विचारलं की सर्वे केला आहे का. मी म्हटलं आम्ही लढणारी माणसं आहोत, सर्वेक्षण करत नाही. शिवाजी महाराजांनी सर्वे केला नव्हता. जर सर्वेक्षणात तुमचा पराभव दाखवला तर तुम्ही लढणं सोडून देता का. सुरुवातीला त्यांनी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी वाटाघाटी करण्यासाठी यायचे. जागांची चढाओढ व्हायची. पण आता उर्मटपणा आणि आकड्यांचा वापर सुरू केला. त्यांनी राजस्थानमधले भाजप नेते ओम माथुर यांना आमच्याशी चर्चा करायला पाठवलं. भाजपला वाटलं आता बाळासाहेब नाहीत तर हल्ला करायची हीच वेळ आहे. वापरा आणि फेकून द्या ही त्यांची गॅरंटी आहे. तेच भाजपनं 2019 मध्ये माझ्यासोबत केलं. 2019 मध्ये भाजपसोबतच्या घडामोडीत मुख्यमंत्रीपद आणि त्यातही आता आदित्य ठाकरेंचं नाव उद्धव ठाकरेंकडनं समोर आलंय. अर्थात भाजपनं हा दावा फेटाळत ठाकरे खोटं बोलत असल्याचं म्हटलंय. म्हणजेच निवडणूक लोकसभेची असली तरी भाजपनं कसा धोका दिला हेच दाखवण्याचा प्रयत्न ठाकरेंचा आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.